सर्व बंधू भगिनींना नमस्कार. श्रावण महिन्यातले तिसरा शुक्रवार आहे. आज ऐकूया कहाणी शुक्रवारची देवीची. 8 पाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत असे. तो दारिद्र्यानं फार पिडला होता. त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली. आपल्या गरिबीचं गाणं गायलं. शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं. ती म्हणाली, बाई शुक्रवारचं व्रत कर. हे शुक्रवार तू श्रावणापासून धर. सारा दिवस उपवास करावा. संध्याकाळी सवाष्णीला बोलवावं. तिचे पाय धुवावे. तिला हळद कुंकू द्यावं. तिची ओटी भरावी. साखर घालून दूध प्यायला द्यावं. भाजलेल्या हरभऱ्याची खिरापात द्यावी. नंतर आपण जेवावं. याप्रमाणे वर्षभर करून नंतर त्याचं उद्यापन करावं असं सांगितलं. ही घरी आली. देवाची प्रार्थना केली व शुक्रवारचं व्रत करू लागली. त्याच गावात तिचा भाऊ राहत असे. तो एके दिवशी सहस्र भोजन घालू लागला. साऱ्या गावाला आमंत्रण केलं. बहिणीला काही बोलावलं नाही. ती गरीब. तिला बोलावलं तर लोक हसतील. पुढं दुसऱ्या दिवशी सारे भावाकडे ब्राह्मणांचे थवेचा थवे येत आहेत. पोटभर जेवित आहेत. बहिणीनं विचार केला, आपला भाऊ सहस्र भोजन घालतो आहे. बोलावणं करायला विसरला असेल तर आपल्या भावाच्या घरी जायला काही हरकत नाही असा मनात विचार केला. सोवळं नेसली. बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली. पुष्कळ पानं मांडली होती. एका पानावर जाऊन बसली. शेजारच्या पानावर मुलांना बसवलं. सर्व पान भरली. सारं वाढणं झालं तेव्हा तिचा भावानं तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता तिच्या पानाशी आला. ती खाली मान घालून बसली होती. तिला हाक मारली, ताई तुला वस्त्र नाही, पात्र नाही, दाग नाही, दागिना नाही. तुझ्याकडे पाहून सगळे लोक हसतात. ह्यामुळे मी तुला काही बोलावलं नाही. आज तू जेवायला आलीस ती आलीस. आता उद्या येऊ नको असं सांगून पुढं गेला. ही आपली तशीच जेवली. हिरमुसलेलं तोंड केलं. मुलांना घेऊन घरी आली. दुसऱ्या दिवशी मुलं म्हणू लागली, आई मामाकडे जेवायला चल. बहिणीनं विचार केला, कसा झाला तरी आपला भाऊच आहे. बोलला म्हणून काय झालं. आपली गरिबी आहे तर आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे. आजचा दिवस आपला बाहेर पडला तितकाच फायदा झाला असं म्हणून त्याही दिवशी ती भावाकडे जेवायला गेली. भाऊ तूप वाढता वाढता तिच्या पानाशी आला. ती खाली मान घालून बसली होती. भावानं तिला हाक मारली, ताई भिकारडी ती भिकारडी आणि सांगितलेलं ऐकत नाहीस. तू जेवायला येऊ नको म्हणून काल सांगितलं. आज आपली डुकरिणीसारखी पोरं घेऊन आलीस. आज आलीस तर आलीस. उद्या आलीस तर हात धरून घालवून देईल. तिनं ते मुकाट्यानं ऐकून घेतलं. जेवून उठून चालती झाली. पुन्हा तिसऱ्या दिवशी जेवायला गेली. भावानं पाहिलं. हात धरून घालवून दिली. फार दुःखी झाली. देवाची प्रार्थना केली. सारा दिवस उपवास घडला. देवीला तिची दया आली. दिवसानुदिवस सुखाचे दिवस दाखवू लागली. असं करता करता वर्ष झालं. बाईचं दारिद्र्य गेलं. पुढे एके दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली. भावाला जेवायला बोलवलं. भाऊ मनात ओशाळा झाला. बहिणीला म्हणू लागला, ताई तू उद्या माझ्या घरी जेवायला ये. नाही काही म्हणू नको. घरी काही जेवू नको. उद्या तू आली नाहीस तर मी तुझ्या घरी येणार नाही. बहिणीनं बरं म्हटलं. भावाचं मनातलं कारण जाणलं. दुसऱ्या दिवशी लवकर उठली. वेणीफणी केली. दागदागिने लायली. उंची पैठणी नेसली आणि भावाकडे जेवायला गेली. तो भाऊ वाट पाहत होता. ताई आली तशी तिचा हात धरला. पाटावर बसवलं. पाय धुवायला ऊन पाणी दिलं. पाय पुसायला फडकं दिलं. इतक्यात जेवायची पानं वाढली. ताईचं पान आपल्या शेजारी मांडलं. भाऊ जेवायला बसला. ताईनं आपली शाल जोडी काढून बसल्या पाठी ठेवली. भाऊ पाहू लागला. मनात कल्पना केली, शाल जोडीनं उकडत असेल म्हणून काढीत असेल. नंतर ताई आपले दागिने काढू लागली. बसल्या पाठी ठेवू लागली. भावाने विचार केला, जड झाले म्हणून काढत असेल. नंतर ताईनं भात कालवला. मोठासा घास केला व तो उचलून सरीवर ठेवला. भाजी उचलून ठुशीवर ठेवली. लाडू उचलून चिंचपेटीवर ठेवला. जिलबी उचलून मोत्यांच्या पेंड्यावर ठेवली. भावानं विचारलं, ताई हे काय करतेस. ती म्हणाली, दादा मी करते हेच बरोबर आहे.
जिला तू जेवायला बोलवलास तिला मी भरवते आहे. भावाला काही हे समजेना. त्यानं तिला पुन्हा सांगितलं, अगं ताई तू आता जेव तरी. तिनं सांगितलं, बाबा हे माझं जेवण नाही, हे ह्या लक्ष्मीचं जेवण आहे. माझं जेवण होतं, मी सहस्त्रभोजनाच्या दिवशी जेवले. इतकं ऐकल्यावर भाऊ मनात ओशाळला. तसा सुटला आणि बहिणीचे पाय धरले. झाल्या अपराधाची क्षमा मागितली. बहिणीनं क्षमा केली. नंतर दोघंजण जेवले. मनातली आडी काढून टाकली. दोघांनी देवीचे आभार मानले. भाऊ बहिणीकडे जेवायला गेला. तिला आनंद झाला. देवीनं जसं तिला समर्थ करून आनंदी केलं तसं तुम्हा आम्हा करो. ही साठाउतराची कहाणी पासाउतरी सुफळ संपूर्ण.